नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहे. ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. हॉल तिकीट दोन पद्धतीने डाउनलोड करू शकता, एक लिंकवरून आणि एक लॉगिन करून. तर लॉगिन करून जर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं तर कोणकोणत्या पदांसाठी तुम्ही अर्ज केला आणि कोणत्या पदाचं हॉल तिकीट आलं हे डायरेक्टली तुमच्यासमोर दिसेल. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती डायरेक्टली तुम्ही जॉईन व्हा. त्यावर आपण लिंकसुद्धा देतो. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी तुम्हाला तिथून डायरेक्टली ही लिंक ओपन करायची. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर येईल. बघा, या ठिकाणी मी व्यवस्थित झूम करून घेतो. झूम केल्यानंतर या ठिकाणी युजर लॉग इन अशा प्रकारे एक ऑप्शन दिसतोय. तेथे तुमचा युजर नेम म्हणजे तुमचा या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा, जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता. नंतर हा कॅप्चा कोड दिला आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे. कॅप्चा कोड टाकून डायरेक्टली तुम्ही लॉग इन करायचं आहे. काही जास्त डोकं लावण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर बघा, या विद्यार्थ्याचं या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता एक सगळ्यात यातील भारी मेथड म्हणजे काय, जेवढ्या पदांसाठी तुम्ही अर्ज केला आहे तिथे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, जेवढ्या पदांसाठी अर्ज केला तेवढं दिसतंय. आता या ठिकाणी समोर एक लास्टला कॉलम हे बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी प्रिंट आणि प्रिंट नंतर तुम्हाला फिजिकल हॉल तिकीट म्हणून एक कॉलम आहे. या ठिकाणी शेवटला प्रिंट फिजिकल हॉल तिकीट, त्यावरती तुम्हाला दिसतंय की कोणतं हॉल तिकीट आलं आहे. त्यावरती प्रिंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे टोकन नंबर येईल. पुढं जावरती क्लिक करा. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी दिसेल, तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी दिसेल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. जसं तुमचं मोबाईलचा नेटवर्कचा स्पीड असेल त्यावरती हे डिपेंड राहील. बघा, थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी हॉल तिकीट तुमचं दाखवलेलं आहे, बघू शकता. अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.